नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपलं आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे आधुनिक शेती तंत्र मार्ग विकासाचा. या आपल्या चॅनलवरती तर शेतकरी मित्रांनो, आपण सुरू करत आहोत ओळख कीटकनाशकाची ही सिरीज. यातील आपलं आजचं कीटकनाशक आहे कोल्टेवा कंपनीचे डेलिगेट. तर शेतकरी मित्रांनो, आपल्या पिकामध्ये जे वेगवेगळ्या प्रकारच्या आळ्या दिसून येतात, त्याचबरोबर जे थ्रिप्स, रस शोषण करणारे किडे जे आहेत ते दिसून येतात, तर त्यांच्या एकात्मिक नियंत्रणासाठी या डेलिगेटचा वापर कशा प्रकारे केला पाहिजे, त्याची फवारणी करताना कोणती काळजी घेतली पाहिजे, याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. माहिती घेत असताना आपण घटक, मोड ऑफ ॲक्शन, त्याचबरोबर कोणकोणत्या पिकांवरती हे वापरले जाते, कोणकोणत्या किड्यांवरती, आळ्यांवरती हे आपणाला कंट्रोल करताना दिसून येते. त्याचबरोबर ह्याचे प्रमाण काय आहे, म्हणजेच एकरी असेल किंवा मग प्रतिपंप. त्याचबरोबर कॉम्बिनेशन कोणकोणती घेतली पाहिजेत, जेणेकरून आपल्या पिकांना त्याची इजा होणार नाही. त्याचबरोबर ह्याची रेन फास्टनेस, कालावधी म्हणजे स्प्रे केल्यानंतर आपल्या पिकावरती किती दिवस काम करतं व किंमत, याची संपूर्ण माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. शेतकरी मित्रांनो, डेलिगेटमध्ये घटक पाहिले तर स्पेनॅटोरम 11.7 SC म्हणजे सस्पेन्शनल कॉन्सन्ट्रेट, जे की आपल्याला बॉटलमध्ये घट्ट स्वरूपात येत असते, जे आपण स्प्रेला घेत असताना बाटली पूर्ण शेक करून घेणं गरजेचे असते. शेतकरी मित्रांनो, थोडक्यात मोड ऑफ ॲक्शन बघू. हे एक ब्रॉड स्पेक्ट्रम इन्सेक्टिसाइड आहे, म्हणजे एका कीटकाला नसून अनेक कीटकांवरती हे चांगल्या प्रकारे काम करताना आपण बघू शकतो. त्याचबरोबर हे एक कॉन्टॅक्ट इन्सेक्टिसाइड आहे, म्हणजे स्प्रे केल्यानंतर पानावरती जर कीटक किंवा अळी असेल तर त्याच्या संपर्कात आल्यावर ते जागेवरतीच मेले जातात. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, यामध्ये स्टमक ॲक्शन सुद्धा आपणाला पाहावयास मिळतील. आपण स्प्रे केल्यानंतर पानावरती स्प्रे होत असतो, त्यावेळेस त्या ठिकाणी अळ्या येतात, पाणी खातात, तर ते पॉइझन पोटामध्ये गेल्यानंतर ते पॅरलाइज होतात आणि जागेवरतीच मेले जातात. त्याचबरोबर यामध्ये सिस्टमिक ॲक्शन सुद्धा आपणास पाहायला मिळते, म्हणजेच आपण स्प्रे केल्यानंतर पिकावरती राहून येणारे कीटक, अळ्या असतील, त्यांच्यावर चांगल्या प्रकारे कंट्रोल होताना आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, ह्यामध्ये ट्रान्सलेमिनार ॲक्शन सुद्धा आपणास पाहायला मिळते, म्हणजेच आपण स्प्रे केल्यानंतर पानाच्या आरपार जाण्याची क्षमता यामध्ये असल्यामुळे जे फुलकिडे असतात ते पानाच्या पाठीमागे दिसून येतात, त्यांना सुद्धा मारण्याची क्षमता या औषधामध्ये आहे. म्हणजेच मोड ऑफ ॲक्शनचा जर विचार केला तर कॉन्टॅक्ट, सिस्टमिक, स्टमक आणि ट्रान्सलिमिनार ॲक्शन असल्यामुळे डेलिगेटचा आपल्याला चांगल्या प्रकारे फायदा दिसून येतो. तर हे औषध आपण सोयाबीन, कापूस, उडीद, मूग, मिरची, त्याचबरोबर वेलवर्गीय जी पिके आहेत, त्याचबरोबर फळवर्गीय पिके असतील, म्हणजे सर्वच पिकावरती आपण ह्याचा स्प्रे करू शकतो. स्टेजचा जर विचार केला तर पिकाच्या कोणत्याही अवस्थेत आपण ह्याची फवारणी करू शकतो. फक्त फुलोरा अवस्थेत याचा वापर कमी करावा किंवा नाही केला तरी चालेल. शेतकरी मित्रांनो, हे औषध कापूस पिकामध्ये जे आळ्या असतात, बोंडअळी, याच्यावरती सुद्धा आपल्याला कंट्रोल मिळते. त्याचबरोबर सर्वच पिकांमध्ये ज्या फळ पोखरणाऱ्या आळ्यांचा प्रादुर्भाव असेल तर त्यावर सुद्धा चांगल्या प्रकारे कंट्रोल मिळते. त्याचबरोबर शेंडा पोखरणारी अळी किंवा मग त्या पाणी कुरतडणारी अळी, ह्याच्यावर सुद्धा आपल्याला ह्याचं नियंत्रण मिळते. त्याचबरोबर मक्यावरती येणारी लष्करी अळीवर सुद्धा डेलिगेट चांगल्या प्रकारे कंट्रोल देते. या आळ्यांबरोबरच जे इतर थ्रिप्स किंवा मग फुलकिडे आहेत तर त्यांच्यावर सुद्धा डेलिगेट चांगल्या प्रकारे आपल्याला कंट्रोल देते. शेतकरी मित्रांनो, ह्याच्या कॉम्बिनेशनचा जर विचार केला तर यासोबत सर्वच प्रकारचे जे इतर कीटकनाशक आहेत, NPK किंवा टॉनिक वगैरे काही असतील, या सर्वच औषधांचा वापर आपण करू शकतो. परंतु जर प्लेन डेलिगेटचा जर आपण स्प्रे घेतला तर त्याचे आपल्याला चांगल्या प्रकारे रिझल्ट दिसून येतात. डेलिगेटचे जे प्रमाण आहे तर ते प्रति एकरासाठी 180 ml असे आपण वापरू शकतो. ह्याच्या जर रेन फास्टनेसचा जर आपण विचार केला तर स्प्रे केल्यानंतर 2 तासाने जरी पाऊस आला तरी ह्याचे आपल्याला चांगल्या प्रकारे रिझल्ट दिसून येतात. शेतकरी मित्रांनो, हे औषध स्प्रे केल्यानंतर आपल्या पिकाला 14 ते 15 दिवस चांगल्या प्रकारे आळ्यांवर किंवा मग थ्रिप्सवर नियंत्रण देते. शेतकरी मित्रांनो, महत्त्वाची माहिती म्हणजे जेवढे पाणी स्प्रे घेताना कव्हरेज होईल तेवढेच घ्यावे, कारण की ज्या ठिकाणी 150 लिटर लागते त्या ठिकाणी 100 लिटर घेऊ नये. याचे रिझल्ट आपल्याला चांगले पाहायला मिळतील.
त्याचबरोबर आपण स्प्रे करत असतो त्यावेळेस काही जणांना त्याचे रिझल्ट मिळत नाहीत. तर त्यासाठी पाण्याचा जो pH आहे तो मेंटेन असावा. जर पाण्याचा pH 5 ते 7च्या दरम्यान असेल तर आपल्याला त्या औषधांचे रिझल्ट मिळून जातात. त्याचबरोबर कॉम्बिनेशन हे चांगले योग्य मिक्स करून घेणे गरजेचे आहे. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो स्प्रे घेत असताल तर नेहमी सकाळी किंवा मग संध्याकाळी घ्यावा. फ्लॉवरिंग स्टेजमध्ये दुपारी स्प्रे घेतला तर फुले गळून जाण्याची सुद्धा शक्यता असते. तर होईल तेवढंच स्प्रे सकाळी किंवा मग संध्याकाळच्या टाईममध्ये गेला तर चांगलं राहील. शेतकरी मित्रांनो, त्याचबरोबर सध्या मार्केटमध्ये डेलिगेटची ओरिजिनल आणि डुप्लिकेट ही पॅकिंग कोणती आहे हे ओळखणे आपल्याला जरा अवघड जाते. तर त्यामुळे शेतकरी मित्रांनो, कोर्टेवा कंपनीचे जे डेलिगेट आहे सध्या मार्केटमध्ये त्याची नवी पॅकिंग उपलब्ध आहे. ह्यावर एक बारकोड आहे. हा बारकोड कंपनीच्या वेबसाईटवर जर आपण स्कॅन केला तरी सुद्धा आपल्याला ओरिजिनल डेलिगेट हे ओळखता येईल. शेतकरी मित्रांनो, माहिती आवडल्यास लाईक करा आणि तसेच अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या आधुनिक शेती तंत्र या चॅनलला सबस्क्राईब करा.